हॅलो डीजे. तर व्यासपीठावर प्रथमतः सन्मान केला जाईल ज्यांनी ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक महत्वाची कामगिरी केली. जे बॅनर्स आहेत त्याचप्रमाणे ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या डिझाईन केल्या आहेत, अक्षय गावडे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल अक्षय गावडे यांचा. थँक्यू डीजे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पुढील सन्मान केला जाईल. विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान केला जाईल. माननीय श्री कृष्णकांतजी मनियार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पुढील सन्मान केला जाईल. विनंती असेल. धन्यवाद डीजे. पुढील सन्मान केला जाईल. विनंती असेल सुशांतजी जाधव आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद डीजे. तर विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाड यांचा सन्मान केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीराच्या पुरस्कारासाठी दुचाकी ऍक्टिवा, बेस्ट बॅटरच्या पुरस्कारासाठी 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, बेस्ट बॉलर साठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं हे पुरस्कृत केले गेले. आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्याकडून. पुढील सन्मान केला जाईल. विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांतजी मनियार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री अशोकजी पवार साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद डीजे. पुढील सन्मान केला जाईल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सतीशजी खनकर साहेबांचा सन्मान केला जातोय. विनंती असेल अमयजी जाधव आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय.
धन्यवाद डीजे. पुढील सन्मान केला जाईल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तन्मयजी वर्धम यांचा सन्मान केला जातोय. विनंती असेल संदेशजी परब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल तन्मयजी वर्धम यांचा. धन्यवाद. पुढील सन्मान केला जाईल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री राजेंद्रजी महाडिक साहेबांचा सन्मान केला जातोय. विनंती असेल अक्षय गावडे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. धन्यवाद. धन्यवाद डीजे. तर पुढील सन्मान केला जाईल श्रीमंत समर्थ या संघाचे संघमालक शैलेश शेडगे यांचा सन्मान केला जातोय. भाऊंना विनंती असेल भाऊ आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शैलेश शेडगे यांचा संघ आणि हा संघ आपण पाहिलं तर गतवर्षी चॅम्पियन्स राहिला होता. या वर्षी आपण पाहिले तर अंतिम उपविजेतेपद पटकावले या खेळाडूने आणि याच्या संघाने आणि आयोजन समितीच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. पुढील धन्यवाद डीजे. तर विनंती असेल माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान करायचा आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये विजयी झालाय त्या विजयी संघाचे संघ मालक ड्रीम 11 लालबाग या संघाचे जगन्नाथजी महाजन यांचा सन्मान. धन्यवाद. तर आता वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. या संपूर्ण स्पर्धेतील इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणी ओळखू शकेल का? इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट उद्योन्मुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतील नाव आलंय. नाव तेच आहे आयुष रोगे ठरला या संपूर्ण स्पर्धेतील इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूला दिली जाणार आहे एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही बॅट आणि ही बॅट दिली जाईल माननीय श्री प्रतीकजी नांदगावकर यांच्या शुभ हस्ते. आणि थांबा थांबा स्टेजवरती थांबा. दिलीपभाई गवस यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. शैलेश शेडगे आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. गोलंदाजी केली आहे. गोलंदाजाने आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये दाखल झाला म्हणून शैलेश शेडगे आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या खेळाडूला दिला गेलाय. आणि या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार कोणी पटकावलाय कोणी ओळखू शकेल का? ज्या खेळाडूला दिलं जाणार आहे 10 ग्रॅम चांदीचं नाणं जे आम्हाला पुरस्कृत केले गेले श्री गणेश जनवलकर यांच्याकडून आणि आकर्षक असा झायता करंडक. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक जिथे जाईल तिथे तोच खेळाडू पाहायला मिळाला. त्याने झेल पकडले. उद्योन्मुख खेळाडू नाव आहे बाबू म्हणजेच कौस्तुभ बैरे ठरला या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बाबू
बाबूची हवा पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 10 ग्रॅम चांदीचं नाणं आणि बाबू अभिनंदन. पुढील वाटचालीस आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. तर या संपूर्ण स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक ज्या संघाने पटकावलाय तो संघ आहे किशोर कांबळी यांचा लालबाग लेजंड. या लालबाग लेजंड आपण या हर्षद गाडीगावकर, किशोर कांबळी आणि संघ आपण यायचं व्यासपीठावर. माननीय श्री बाळासाहेब कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. लालबाग लेजंड हा संघ. या खेळाडूंना देखील विनंती, आपण देखील या. सतीश बैरे व्यासपीठावर या. जे खेळाडू होते त्या खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. रोख रकमेचा पुरस्कार दिला जातोय टीम लालबाग लेजेंड. वेल प्लेड. पुढील वाटचालीस आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर या संपूर्ण स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय विदिशा स्टार प्रज्योजी कदम अँड कंपनी. आपण या. माननीय श्री अशोकजी पवार यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम आणि हा आकर्षक असा झायता करंडक या संघाला दिला जातोय. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री अरुणजी दळवी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल अरुणजी दळवी साहेब आपण देखील व्यासपीठावर या. अरुण भाऊ दळवी साहेबांचं शुभागमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व या स्पर्धेचं आणि अरुण भाऊ दळवी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण देखील या. पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण पाहतोय पार पडला जातोय. भाऊ आपलं हार्दिक स्वागत. तर पुढील पारितोषिक दिलं जाईल बेस बॉलर. ज्या बेस बॉलरला मिळणार आहे 5 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि हे पुरस्कृत केले गेले हे पारितोषिक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळ यांच्याकडून. तर कोणी ओळखू शकेल का? शैलेशने नाव घेतलंय. सुनय गुरव रेस मध्ये होता, पार देखील रेस मध्ये होता, खूप सारे खेळाडू होते, पण शैलेशने जे नाव घेतलंय
तेच नाव आहे. सुनय गुरव ठरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. पुढील पारितोषिक दिला जाईल. या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर आणि विनंती असेल लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक देखील दिलं जाईल. ज्या खेळाडूला मिळणार आहे 5 ग्रॅम सोन्याचं नाणं, हे पुरस्कार देखील पुरस्कृत केला गेलाय माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळ यांच्याकडूनच. तर कोणी ओळखू शकेल का हु इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? पार्थ होता रेस मध्ये, अक्षय शेडगे देखील होता, राहुल कहार देखील होता, रोहन साळी देखील होता. ज्याच्या बॅट मधून झाले जोरदार प्रहार, नाव आहे राहुल कहार, ठरला या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर. ज्या खेळाडूने सलग 2 वर्ष बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावलाय. राहुल कहार वैयक्तिक 142 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि हा सोन्याचा कॉइन 5 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि हा झळता करंडक राहुल कहारला दिला जातोय. 142 धावा गोलंदाजी केली, हाताला दुखापत झाली होती तरी देखील तो लढला, आपल्या संघाला घेऊन फायनल मध्ये दाखल झाला आणि तब्बल 142 धावा त्याने केल्या आणि हा बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावलाय राहुल कहार. धन्यवाद. थँक्यू डीजे. तर पुढील पारितोषिक दिलं जाईल. मी विनंती करेन लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेशजी दळवी आणि त्याचप्रमाणे अरुण भाऊ दळवी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. विनंती असेल आपण या. तर या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम उपविजेतेपद पटकावलेला संघ गत वर्षी चॅम्पियन्स ठरला होता. या वर्षी आपण पाहतोय अंतिम उपविजेतेपद पटकावलंय शैलेश शेडगे, संघ मालक राहुल कहार, आयकॉन खेळाडू, संघ आहे श्रीमंत समर्थ.
आता मात्र सगळ्यांचं लक्ष या ऍक्टिव्हावर होतं. गेले 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये परिचित झालेली ही ऍक्टिव्हा कोणाच्या नावावर होणार ते पाहायचं होतं. कोणी ओळखू शकेल का? पार्थ रेस मध्ये होता, अक्षय शेडगे देखील होता, राहुल कहार देखील होता. राहुल कहारला ऑलरेडी बक्षीस मिळालंय, पण असं नाहीये, त्याला देखील मिळू शकते बाईक. गेस करा. पार्थ सावंत हे नाव आलंय आणि माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि सुधीर भाऊ साळवी यांना विनंती असेल हे पारितोषिक तुमच्या हस्ते द्यायचंय. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार पटकावलाय ज्या खेळाडूने 12 विकेट्स पटकावले, एकाच मॅच मध्ये हॅट्रिक घेतली, फायपर पूर्ण केला, 95 धावा केल्या. पार्थ सावंत ठरला या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर. धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू. पार्थ मालिकावीराचा पुरस्कार पटकावलाय. काय म्हणशील? प्रथमतः पहिला प्रश्न असेल, ही दुचाकी ऍक्टिव्हा, त्याच्यावर पहिला मागे कोणाला बसवशील? आई तर मागे गाडीवर 2 व्हीलरवर बसायला घाबरते आणि पप्पा आणि भाऊ तर मागे बसतीलच आणि माझी गर्लफ्रेंड पण बसेल आणि माझा सगळा मित्र परिवार जे आहेत. नाही, सध्या ती लाईव्ह बघत असेल. आणि हे स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर एवढं भव्य दिव्य आयोजन, या आयोजनाविषयी काय सांगशील आणि ही स्पर्धा घेऊन कसं वाटलं त्याबद्दल काय सांगशील? स्पर्धा दरवर्षी खूप मोठ्या आणि चांगल्या दृष्टीने होते, पण यावर्षी शेठ आणि यांनी बाईक इंट्रोड्यूस करून त्याच्यात अजून एक्साइटमेंट आणली आणि भाऊंचे सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्या ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी जे आमचे राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाचे सगळे कार्यकर्ते जे सगळे आहेत, त्यांनी जेवढी मेहनत घेतली आहे, इतके वर्षोनवर्ष करतोय, तर हे खाऊची गोष्ट नाही. एवढ्या लोकल ठिकाणी एवढे मोठी टुर्नामेंट भरवणं आणि आम्ही वर्षोवर्षी करतोय. तर हॅट्स ऑफ राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आणि सगळ्यांना ज्यांनी ही स्पर्धा सक्सेस होण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. अगदी छोट्यातला छोटा असेल ते मोठ्यातला मोठा, ज्यांनी मेहनत घेतली त्यांना हॅट्स ऑफ. आणि जग्या, तुला सुद्धा थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आणि आमचे टीमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि मी हे करतो की पुढच्या वर्षी सुद्धा तू मला आयकॉन म्हणून घेशील. हे होते मालिकावीर पार्थ सावंतने या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार पटकावलाय. थँक्यू डीजे. अंतिम विजयी संघ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ आणि माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण यायचंय. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. या संपूर्ण स्पर्धेतील 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. पहिल्यांदाच ही स्पर्धा त्यांनी जिंकली. ड्रीम 11 या संघाचं स्वप्न पूर्ण झालंय. नावाप्रमाणे ड्रीम पूर्ण झालंय. नाव आहे ड्रीम 11 लालबाग.
मनपूर्वक आभारी असणार आहे भाऊ. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त पारितोषिक वितरण समारंभानिमित्त उपस्थित राहिलात. कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत.